आदरणीय सन्मान्य शिवरामजी शेलका यांच्या शुभ हस्ते मायेची उबदार शाल आणि या स्पर्धेची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केले जाते. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान उपाध्यक्ष आहेत विकासजी वायडा. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या गावदेवी स्पोर्ट्स साष्टीकरपाडा देवेंद्र स्मृती चषक. चला सामना चालू करायचा आहे. सामना 2 षटकाचा राहील. यानंतर हा सामना असेल अष्टन एक पलाटपाडा गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा ए. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी तुम्ही आला असाल तर कृपया करून तुमची उपस्थिती नोंदवायची आहे. चला सामना चालू होते. आजच्या दिवसातील दुसऱ्या फेरीतील पहिला सामना. पहिला चेंडू पहिला तर खोलगट टप्प्याचा चेंडू होता. गोलंदाज आपण पाहतोय विनोद यांना. पहिल्या चेंडूवरती पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या पळून संघाने स्वतःचं खातं उघडलंय या 2 धावेने. स्ट्राईकला ते योगेश मोरे. नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय मिस्टर रोहित यांना. संघाचे कर्णधार नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय रोहित यांना, एका स्टायलिश प्लेअर. सह्याद्री स्पोर्ट्स बाफाणे संघाचा एक कर्णधाराने कृपया करून आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. सह्याद्री स्पोर्ट्स बाफाणे संघाच्या कर्णधारांनी कृपया करून आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. दुसऱ्या चेंडूवरती पुन्हा एकदा पाहतोय तर 2 धावा कंप्लीट केल्यात पळून. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ऑन बोर्ड 4 या आकड्यावरती. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस पहिल्यांदा फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. बराच काळ शतरक्ष घेतोय मिडविकेट रिझन मधून, पण तो सोडतोय झेल. आणि पाहतो तर योगेश मोरे सारखा फलंदाजाला एक जीवनदान मिळते. पकडा कॅच आणि जिंका मॅच. सोडाल कॅच तर हराल मॅच. नक्कीच हे समीकरण आहे क्रिकेटचं. आणि हा झेल सोडलाय योगेशांचा. फक्त आणि फक्त सिंगल धाव एक आली. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 5 या आकड्यावरती. चेंडूचा खेळ संपादन झालाय 3. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस परत जागा म्हणून खेळायचा प्रयत्न नक्की आजमावता रोहित यांनी, परंतु बॅटच्या पट्ट्यामध्ये काही चेंडू आला नाही. खालच्या टोला चेंडू स्पर्श झाला. त्याच कारणास्तव पाहिलं तर डीप 5 लेग रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. तिकडे शतरक्षक तैनात होता. फील्ड करून थ्रो करेल तोपर्यंत एक सिंगल धाव घेण्यात दोन्ही फलंदाजाला यश मिळालंय. या एका धावाच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 6 या आकड्यावरती. 4 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. अजून सुद्धा या षटकातील शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. या 2 चेंडूचे मोठे प्रहार करण्याचा प्रयत्न करतील फलंदाज. यावेळेस पहिला ओव्हरपेच चेंडूचा पूल केलाय. शतरक्षक आहे चेंडू खाली आणि यावेळेस करत नाही चुकी. योगेश मोरे बॅक टू डगआउट गॉन. ओव्हरपेच चेंडू होता. पुलचा फटका खेळला होता, परंतु फटक्यामध्ये तितकी ताकद नव्हती. उंची सुद्धा कमी होती आणि लांबी सुद्धा कमी होती. त्याच कारणास्तव पाहिलं तर हा झेल संपादन झाला. आणि संपला इकडे योगेश मोरे यांचा खेळ. तर नवीन फलंदाज आपण पाहतोय मिस्टर प्रदीप भोईर यांना. प्रदीप भोईरचा विचार केला तर एक वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे ऑफिशियल पंच आहेत, परंतु आज इन ऍक्शन आपल्या गावासाठी आपल्या संघासाठी खेळताना पाहतोय. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. विनोद कुंताड यांचा. यावेळेस पाहिलं तर चांगला फटका आहे. ऑन साइडला शतरक्षक आहे, त्याला बेट करून चेंडू जातो सरळ सीमारेषा पार चौकारासाठी. या 4 धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 10 या आकड्यावरती.
षटक संपले पहिलं आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 10 धावा. शेवटचं षटक आणि स्लॉगरचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज असलेला विजय भोई. नवीन गोलंदाज आपण बॉलिंग मार्क होते पाहतोय मिस्टर विजय भोई यांना. वैयक्तिक पहिले सांघिक दुसरं षटक शेवटचं षटक घेऊन पहिले चेंडू रोहितसाठी. पहिला चेंडू पहिल्यांदा तेज तर्रार चेंडू जागा बनवून खेळायचा प्रयत्न केला होता फलंदाज रोहित यांनी, परंतु स्विंग अँड मिस. पहिला चेंडू पहिला तर निर्धाव आलाय. पहिल्या षटकाचा विचार केला तर 10 धावा खर्च केला तर गोलंदाज विनोद यांनी, परंतु या षटकामध्ये पहिला चेंडू निर्धाव आलाय. रोहित पुन्हा एकदा बॅटिंग मार्क वरती. विजयांचा लोअर फुल चेंडू पुल केलाय. पॉवरफुल फ्लॅट 6 6 धावांसाठी षटकार. पहिला फ्लॅट 6 गेलाय. चांगला फटका. फक्त आणि फक्त पाहिलं निहारला आणि सरळ बॅटचा फेस ओपन केलाय. सरळ चेंडूला पाठवून दिलाय फाईल लेग डीप फाईल लेग रिझन मध्ये 6 धावांसाठी. पहिल्या चेंडूवरती निर्धाव आल्यानंतर दुसऱ्या चेंडू अटॅक केलाय फलंदाज रोहित यांनी. आता थोडस दबावामध्ये पाहतील आपण विजयांना, कारण पहिला चेंडू चांगला हाताळल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती षटकार आलाय तर नक्कीच गोलंदाजावरती थोडस दबाव असेल. कमबॅक करण्याचं काम नक्कीच विजयांना करावं लागेल. शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकामध्ये सर्वात जास्त धावा करण्याचा प्रयत्न करतील फलंदाज. यावेळेस पाहिलं तर रिव्हर्सचा अटेम्प्ट केला तर पंच इन्स्ट्रक्टेड आहेत का बघूया. नाही, मला वाटते थोडस पिचिंग बाहेर असलेलं किंवा इम्पॅक्ट थोडस बाहेर असेल, त्याच कारणास्तव पाहिलं तर पंचांनी ही दात फेटाळली. चांगलं कमबॅक करताना पाहतोय पण मिस्टर विजय यांना. रोहित पुन्हा एकदा ज्याच्या बॅटून एक षटकार आलाय तोच रोहित पुन्हा एकदा बॅटिंग मार्क वरती आपण पाहतोय. विजयांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस पाहिलं तर फटका चांगला खेळाय. फाईन लेग रिजन मध्ये शतरक्षक आहे. 2 शतरकाच्या मध्ये हा चेंडू पडला आणि सरळ गेलाय 6 धावांसाठी षटकार. शॉर्ट पिच चेंडू होता आणि हुकचा फटका खेळाय आणि 6 धावांसाठी सरळ डिस्पॅच केलं या चेंडूला. 6 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ऑन बोर्ड 22 या आकड्यावर. या षटकाचा विचार केला तर पहिला चेंडूवरती निर्धाव आला, दुसरा चेंडू षटकार, तिसरा चेंडू निर्धाव, चौथा चेंडू षटकार. एक तेरी तो एक मेरी असंच काहीतरी घडताना पाहतोय पण यावेळेस ग्राउंड वरती. पुढचा चेंडू विजयांचा. पुन्हा एकदा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला होता. स्विंग अँड मिस. हाही चेंडू येतोय निर्धाव. मी बोललो तो यस. पंच बॅटिंग करणाऱ्या संघाने रिव्ह्यू घेतलाय वाईट साठी. फेअर डिलिव्हरी असेल. शेवट चेंडू असेल या षटकातील या इनिंग मधील
22 धावा झाल्यात. शेवटच्या चेंडूची मोठा प्रहार येईल का? कारण पाहिलं तर एक डॉट नंतर षटकार आलाय. शेवटचा चेंडू असेल, डॉट तर आलाय, षटकार येईल नाही. यू मिस. आय डेफिनेटली हिट. फर्निचर डिसमिस होते आणि रोहित दळवी शेवटच्या चेंडूवरती बाद होऊन परततोय. धावा झाल्या त्या 22 आणि 23 धावांचं आव्हान ठेवलं ते युक्ती विलयनं वडईपाडा संघाने. आदरणीय सन्माननीय प्रकाशजी शेलका यांचं शुभ आगमन झालंय. स्वागतम सुस्वागतम या रंगमंचावरती. त्यांच्या शुभ हस्ते 2 नंबरची ट्रॉफी मिळालेली आहे. पायगाव संघाचे 2 सलामीचे फलंदाज तेवीस धावाचं टार्गेट कंप्लीट करण्यासाठी सलामीचे 2 फलंदाज आपण पाहतोय. मागच्या सामन्यामध्ये काय फलंदाजी केली होती गणेश कासाड यांनी, ते पुन्हा एकदा इन ऍक्शन पाहायला मिळते आणि त्यांच्या सोबत असतील विजय भोये आणि बॉलिंग मार्क मध्ये असेल मिस्टर रोहित दळवी. सरासरी पाहिले तर 12.50च्या सरासरीने हा धावा कंप्लीट करावा लागतील पायगाव संघाला. पायगाव संघाचा विचार केला तर आजच्या सकाळच्या सत्रामध्ये चांगली कामगिरी केली आहे. सह्याद्री स्पोर्ट्स बाफाण्यासारख्या संघ बलाढ्य संघाला त्यांनी पराभव केलाय आणि युक्ती विलयन वलाईपाड्याचा विचार केला तर आई गावदेवी स्पोर्ट्स पोमण हा सुद्धा एक बलाढ्य संघ होता. त्या संघाला पराभूत करून आजच्या दिवसातील दुसऱ्या फेरीतला पहिला सामना खेळताना पाहतोय. 23 धावांचं आव्हान आहे. 12.5ची रन रेटची इक्वेशन आहे. पहिले षटक हाताळण्यासाठी रोहित बॅटिंग वर मार्क वरती आपण पाहतोय. गणेशला नॉन स्ट्राईक एडला आपण पाहतोय. विजय यांना पहिला चेंडू पुल केलाय. पॉवरफुल आहे, सक्सेसफुल, वंडरफुल अँड ब्युटिफुल. पहिला चेंडू आल्या घेतलाय षटकार. स्वॅगने केलंय स्वागत रोहित दळवे यांचा. फक्त आणि फक्त स्टँड अँड डिलिव्हर. अप्रतिम फटका. पहिला चेंडू 6 धावांसाठी डिस्पॅच केलाय फलंदाज गणेश कासाड यांनी. मागच्या मॅच मध्ये सुद्धा काय फलंदाजी केली होती आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी सुद्धा आहे मागच्या मॅचचा गणेश. तोच बॅटिंग मार्क वरती पुन्हा एकदा पाहतोय.
यावेळेस पाहिलं तर आडव्या बॅटचा वापर केला होता. पंचांकडे पायचीसाठी अपील केली होती लेग बिफोरसाठी, परंतु पंचांनी ती अपील फेटाळले. लेग बायच्या रूपामध्ये एक सिंगल धाव घेण्यात यश मिळालंय फलंदाज गणेश यांना. या एका धावाच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 7 या आकड्यावरती. सरासरीच्या इक्वेशनने पाहिलं तर थोडस वरती गेलाय. हरेश्वर गोवारी यांच्या तर्फे जर विजय भोई आणि गणेश कासाड यांनी जर षटकाराची तिकडी कंप्लीट केली, म्हणजे षटकाराची हॅट्रिक जर कंप्लीट केली तर 500 रुपयाचा पारितोषिक लागले. डॉट चेंडू आलाय. यावेळेस पाहिलं तर पुन्हा एकदा पाहतो आडव्या बॅटचा वापर केला होता, परंतु स्विंग अँड मिस होतोय चेंडू. पहिल्या चेंडूने षटकार खाल्यानंतर रोहित यांनी कमबॅक करण्याचं काम केलंय. धावसंख्या 4 चेंडूच्या समाप्तीनंतर जाऊन पोचते फक्त आणि फक्त 7 या आकड्यावरती. विजय थोडेसे नाखुश असतील स्वतःच्या फलंदाजीवरती, कारण 7 धाव्या आल्या होत्या, परंतु त्यांच्या बॅटमधून फटका चांगला येत नाहीये. मिस टाइम होत आहेत चेंडू. बघूया पुढचा चेंडू पुन्हा एकदा जागा बांधून खेळण्याचा प्रयत्न, पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक स्वतः रोहित येतोय, गोलंदाज चेंडू खाली आणि संपतोय. विजय भोई यांचा खेळ. विजय भोई 0चा चष्मा घालून बॅक टू डगआउट. कॉन नवीन फलंदाज बॅटिंग मार्कवरती आपण पाहतोय मिस्टर हर्षद ठाकरे यांना. पायगाव संघाचा विचार केला तर गणेश कासासारखा फलंदाज नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे, तर स्ट्राईकला जो फलंदाज येईल त्यांनी फक्त आणि फक्त सिंगलचं धाव काढून गणेशांना स्ट्राईकवरती आणण्याचं काम करावं लागेल. आदरणीय सन्मान्य खंडूजी शेलका यांचं शुभ आगमन झालंय आणि काजूबाई यांचं सुद्धा शुभ आगमन झालंय. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. राजूबाई यांचं स्वागत करतो आम्ही. स्वागतम सुस्वागतम या VIP डाईज वरती. या षटकातील विचार केला तर शेवटचा चेंडू असेल. 7 धावा फक्त खर्च केल्यात. डावखुराचा फलंदाज यावेळेस पर्यंत आडव्या बॅटचा वापर केला होता, परंतु स्विंग अँड मिस. षटक संपलंय पहिलं. चांगली कमबॅक करताना पाहतोय मिस्टर रोहित दळवी यांना. पहिला षटकार आला पहिल्या चेंडूवर, त्याच्यानंतर कमबॅक आणि कमबॅक केलंय गोलंदाज रोहित यांनी. आता इक्वेशन पाहिलं तर 6 चेंडूचा खेळ बाकी आणि 6 चेंडू मध्ये पाहिलं तर 16 धाव्यांची आवश्यकता. 16 धावा डिफेंड करण्यासाठी कोणता गोलंदाज येतोय? मला वाटते प्रदीप, नक्कीच प्रदीप असतील गोलंदाजी मार्कवरती येताना पाहतोय. प्रदीप भोईर यांना बॉलिंग मार्कवरती 6 चेंडू 16 धावांची आवश्यकता. काल 6 चेंडू 16 धावा हर्ष भोईरने कंप्लीट केल्या होत्या. आई जीवदानी गिरीच संघाकडून खेळत असताना, आणि त्याच्या अगोदरच्या मॅच मध्ये पाहिलं तर त्यांचेच मोठे बंधुराज म्हणजे मयूर भोईर यांनी 14 धावा चेस केल्या होत्या एका षटकामध्ये. तसंच काम यावेळेस पाहिलं तर गणेश कासड यांना सुद्धा करावं लागेल, कारण त्यांच्या बॅटून एक षटकार आलाय. पहिला चेंडू प्रदीप यांचा. यावेळेस पहिला बॅटची लिडिंग घ्यायचं. चेंडू जातोय लॉंग स्टॉप बाउंड्री लाईन जवळ. शतरक्षक आहे, फील्ड करतोय, अप्रतिम शतरक्षण पाहतोय, चांगला थ्रो सुद्धा होताना पाहतोय, परंतु बघितलं तर या 2 धावा कंप्लीट केल्या आहेत. आपल्या संघासाठी 2 धावा ह्या वाचवल्यात शतरक्षकाने. संदीप यांनी अप्रतिम शतरक्षण करताना पाहिलंय, कारण पाहिलं तर थर्ड मॅन रिझनला तो शतरक्षक तैनात आहे.
आणि त्याने सरळ सरळ धावून हा चेंडू चांगल्या पद्धतीने अडवलाय. यावेळेस पाहिलं तर प्रदीप यांचा तेज तरार चेंडू स्विंग आणि मिस चेंडू होते. हा चेंडू आला निर्धाव. इक्वेशन पाहिलं तर 4 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता असेल. एखादा मोठा फटका, 2 मोठ्या फटक्याची गरज आहे, परंतु एखादा मोठा फटका जर आला तर सामन्याचे इक्वेशन चेंज होईल. पुलचा फटका, मिस्टामिंग स्ट्रोक, चेंडू हवेत आहे बराच काळ. 2 शतरक्षक आहेत, त्यांच्या मस्तकाला दस्तक देऊन जाईल का चेंडू? नाही नाही, चांगलं शतरक्षण पाहतोय आपण. डीप फाईन लेग रिजन मध्ये मिळतील फक्त 2 धावा. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ऑन बोर्ड 11. 3 चेंडू 12 धावांची आवश्यकता. 2 मोठे फटके येणं गरजेचं आहे. हा चेंडू निर्णायक असेल. या चेंडूवरती पायगाव संघाचं भवितव्य अवलंबून आहे. यावेळेस पुल केलाय. मिस्टामिंग स्ट्रोक, चेंडू हवेत आहे. शतरक्षक येतोय दुरून. शतरक्षकाच्या पायाला चेंडू आदळला पाहिले तर आणि या 2 धावा धावून कंप्लीट केल्या. आता अजून सुद्धा मॅच ऑन आहे. मॅच ऑन आहे. या चेंडूवरती जर चौकार किंवा षटकार आला तर शेवटच्या चेंडूवरती किती धावा पाहिजे असतील ते नक्कीच कळेल. हर्षद ठाकरे थोडस कान मंत्र देताना पाहतोय आपण. अजून सुद्धा मॅच ऑन आहे. पिक्चर ऑन आहे. पिक्चर अजून सुद्धा सामना ऑन आहे. एखादा षटकार चौकार लागला तर मजा येईल. बघूया पुढचा चेंडू. यावेळेस पाहिलं तर आडव्या बॅटचा वापर केला. बॅटची लिडिंग एज आणि वेल टेक गडी बाद होतोय गणेश कासाट. आणि पाहिलं तर आता या सामन्यामध्ये पकड बसवलाय युक्ती 11 वलईपाडा प्रदीप भोईर अँड कंपनीने. नवीन फलंदाज आपण पाहतोय मिस्टर विशाल उमतल्यांना. फक्त आणि फक्त आता औपचारिकता बाकी आहे. शेवटचा चेंडू असेल. 10 धावांची आवश्यकता असेल. एका चेंडूमध्ये 9 धावा होताना सुद्धा पाहिल्यात. ते नारिंगीचं मैदान होतं आणि संतोष डावले गोलंदाज होते. यावेळेस पहिला फटका चांगला आहे. प्रॉपर कनेक्शन. चेंडू जातो 1 बाउन्स सीमारेषा पाळ. शेवटच्या चेंडूवरती आलाय चौकार, परंतु चौकार उशिरा नाही आलाय. याच कारणास्तव पाहिलं तर युक्ती विलन वलईपाडा हा संघ आजच्या दिवसात दुसरा सामना जिंकून सुपर 3 मध्ये आजच्या दिवसातून प्रवेश करतोय.